आणि दिलं त्या शिलरक्षकाकडे. आपलं तर कामच झालं. मग आपण एक काम करूया ना, तू लग्न कर त्या शिलरक्षकाशी आणि मी लग्न करते माझ्या फ्रेंडशी. अगं पण नाही, बरोबर, परी ही राजघराण्यातच नांदली पाहिजे ना. मला तर बाई तो साऊथ इंडियन अन्नाच आवडला. त्याची म्हणे 4 हॉटेल आहेत मुंबईत. मला स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. सकाळी इडली डोसा, लंचला इडली डोसा आणि रात्री इडली डोसा. घे म्हणजे झालं. त्याच्या कपड्याचं पण टेन्शन नाही ना. या का लुंगी गुंडाळली की वर्षभर चालते किंवा फक्त पांढरी लुंगी वर्षाखेरीस काय होते बघा. व्यंकट रमणा. नाहीतर मी ना त्या शाळेतल्या मुलाशीच लग्न करते. ऑरो किती क्यूट आहे ना तो. घे म्हणजे 2 in 1. नवरा पण आणि पोरग पण. पण मी त्या इंटर्नशी नाही लग्न करणार. 1700 रुपयात स्वतः काय खाईल आणि मला काय खाऊ घालू. अगो 1700 काय म्हणतेस? 1700 काय म्हणतेस? 2550 रुपये पगार झालाय म्हणे. मिळालं नाही म्हणून काय झालं? सँक्शन तर झालंय ना. काय एकापेक्षा एक वरचढ ऑप्शन आहेत ना माझ्याकडे वरांचे. हे स्वयंवर सुरू झाल्यापासून माझं तर बाई टेन्शनच गेलंय. किती दिवस असं खोटं खोटं असणार आहेस? हाच प्रश्न मी तुला विचारला तर मग मी असं खोटं खोटं असणं बंद करेन आणि मला तर असेल. झालं परत सुरू तुझं. अगं मग तूच सांग ना काय करू. डोळ्यातून निखळणाऱ्या आसवांना घेऊन ओठावर हास्याचे कारंजे फुलवायची सवय झाली मला. करावी लागली म्हण ते जास्त योग्य वाटेल. तुला हवं ते समज ग. पण परी मी खरंच फार हताश झालोय. अरे असं हताश होऊन कसं चालेल श्रावण. बरं ते जाऊ दे. तुझ्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं काय झालं? चाललंय ग. मतदान तर झालंय मनासारखं. बघूया उद्या निकालात काय होतं. श्रावण आपल्याकडे फक्त 2च दिवस राहिले. तू जर ही निवडणूक जिंकला नाही ना तर बाबा माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून देतील. हे मला मान्य नाही आणि जमणारही नाही. अगं ते तर मलाही जमणार नाही. असं वाटतंय हे सगळं जग सोडून एका नव्या जगात जावं. अशा जगात ज्या जगात फक्त तू आणि मी, हा चंद्र, ही ताऱ्यांची आरास. पण हे फक्त नाटकात, सिनेमात आणि काव्यात छान वाटतं ग. पण श्रावण मला अशाच जगात जगायचंय. ते शक्य नाही परी. तू येतोय श्रावण? अगं पण परी 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 चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्याची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन
हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताली चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली आज तुला सारे काही सांगावे बिलगुनिया तू मजला ते ऐकावे कारंजे तुसे मन माझे पाऊल का जुनी न तुझे माझे जीव माझा व्याकुळला दे आता गमला ये ना
सगळ्यांना वेळ झालेला आहे. मा साहेबला बोलवलं पाहिजे. गोसुवाडीच्या करत्या धरत्या अन्नदाता कर्जदाता मा साहेब येत आहे. आले ना, आले 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 मा साहेब आल्या. बाळा साहेब आलेत का? ए बाळा साहेब काय म्हणतो? मा साहेब आहेत त्या. बसा बसा. हे झुका बसलाय. काय काय कडे बसायची कोण? अजून बसलाय काय म्हणा? मोडलंय का तुझं? होय दगड मोडले त्यासाठी तिथं आलं. थांबून बोलायचं मा साहेबांशी. काय सांगू मासाहेब लय हाल चालू आहे. 4 महिने झालं पाऊस नाहीये. पीक उगेना. हिर खंदायची आहे. समद्या गोष्टी महागड्या झाल्या. भेंडी 12 रुपये किलो आणि पनीर तर या गावात भेटतच नाही. बरोबर आहे. आणि जावई बापू मारुती 100 मागत असतील. आम्ही तर 3 इडियट बघितलंच नाही ना. मा साहेब लवकर देऊन टाका पैसे. नाहीतर खुजलीवाल्या रोटी बद्दल बोलायचा केस. आणि लय चतुर दिसतोय. धन चतुर मजा कर जा. जा चतुर. धन घेऊन जा. चमत्कार कर. इडियट कुठला? काय तंगड मोडलं होतं ना. चाललं कसं? तुम्हीच तर म्हटले चालता हो. मासाहेब पैक पाहिलं होतं. पुण्या पेलवाना तुला कशी काय कर्ज पाहिजे? अहो तमाशाचा फड उभा करायचा आहे. ढोलकी तुंतुन आणि बाई बाई ऐका तुझ्याकडं. होय बाई तर पाहिजेच आणि नाचा बी पाहिजे. येता बाई मग पण एक विचारू का? असं स्वतःला कसं काय होतात? अहो ती आमची स्टाईल आहे. तर आता मी कूल दिसतो. फुल म्हणा गोबीचा फुल दिसतंय. ए सोड तुला काय करायचं? खेकड्या अरे इकडे ये बाबा. या पेलवानांचं इथपर्यंतच वाढलेलं असतं. या वरचं सगळं मोकळे. ये बाबा ये तमाशा. पहिलं आम्हाला बी बोलत का तिथे? या दाखवतो तिथं तुम्हाला. या 10 रुपयाची आहे. 10 रुपयाची आहे. एक गाडी पहिलं खर्च 10 रुपयाची म्हणे. 10 रुपयाची आहे. 10 रुपयाची आहे. अरे 2 वेळा काय बोलतो? खर्च मला 10 रुपयाची आहे. अरे 10 रुपयाची आहे. 10 रुपयाची आहे. क्वार्टर संपली आहे. क्वार्टर टू टेरस तमाशा आहे. आशा लाज वाटते का तुला? वाटते ना? चल लाजून नको सगळ्यांना. ईश्या तमाशासाठी पैका मागतो बाई. पैसे नाही रुपये रुपये. 10 रुपयाची आहे. 10 रुपयाची आहे. आजकाल पैशामध्ये काहीच येत नाही. रुपये रुपये. तमाशासाठी रुपये मागता हा? आणि ते मी 10 रुपये. हा? कुबड्या हा? 20 द्या. 10 रुपये माझ्याकडून मिळवेल. मला पण लाव दिलंय आवडती. कसं? कसं? मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी. ये बाबा घेऊ आता मला पण जाऊ द्या. थँक्यू. थोडीशी जो पिरी है. अगं हे गावी सर्दी बिर्दी झाली की काय तुला? अगं बोल की. मासाहेब काय सांगू बघा. लई त्रास आहे. घरात खायला काय बी नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डिशचा. हे गंगे घरी खायला नाही म्हणे आणि डिश काय डॉक्टरला पडलं? ए कुबड्या खबर बंद कर. मासाहेब मला डिश म्हणजे काही खायची डिश नाही. मला डिश टीव्ही पाहिजे. आया टीव्ही. कुबड्या गंगूला त्रासली वाट. आदितीला दे आदितीला दे आदितीला दे बाबा आदितीला दे. आधी तिला कशाला द्यायचंय? आधी ती तर मागच्या वर्षीची सीसीडी होती.
फॉर इंग्लिश 2 दाबा. इंद पेरे इंदुआ अम्मा माटमा आपली पडे 3. तुम्ही गावंडळ असाल, अडाणी असाल, कोणतीही भाषा येत नसेल तर कृपया फोन ठेवून द्या. मासाहेब ठेवून द्या फोन तुमच्यासाठी. अहो पण तुमचं नाव काय? मी बाबा भन्नाट उर्फ मोबाईल बाबा. ते ठीक आहे मोबाईल बाबा, पण ती पोरगी का चिकटली तुम्हाला? चार्जर. आमची चार्जर आहे ती. तिचा हात सुटला की आम्ही डिस्चार्ज होतो आणि तिचा हात चिकटला की आम्ही चार्ज होतो. थँक्स. ॲट युअर सर्व्हिस बाबा. ते समजा ठीक हाय, पण तुम्हाला कशामुळे कर्ज पाहिजे? बाबा तुमचा प्रॉब्लेम सांगा. हात निघाला लावा. बाबांची बॅटरी फुल चार्ज आहे. हो बरोबर आहे. प्रॉब्लेम सांगितलाच पाहिजे. मा साहेब त्याचं काय? आमचा बॅलन्स संपलाय. पडाल बॅलन्स संपला. आणि बॅलन्स कसं संपला बरं? तुमच्याकडे ही स्कीम नाही का? ही स्कीम हे बघा नोकिया. हे बघा नोकिया. नोकिया टू नोकिया फ्री आहे. येडे कुठले कुबड्या. अरे अंगाला वाटतं. बाबा व्हायब्रेटर मोडवर आहे. नोकिया बाबा, नोकिया बाबा, नोकिया बाबा. मासाहेब वाचते, मी बी वाचवणार. महत्वाची सूचना, कुठेही हात लावू नका. कोणतंही बटन दाबलं जाईल. बाबा टचस्क्रीन आहे. बाबा त्वरा रिचार्ज करा. तुमची व्हॅलिडिटी संपत आली आहे. साहेब बोल. आम्ही कर्जासाठी कुठं नाही फिरलो. कुठं? सर्वात आधी आम्ही डॉल्फिन कडे गेलो, पण तिच्यासोबत आम्ही बुडून गेलो. त्यानंतर आम्ही एअरटेल कडे गेलो. साला रेंज शोधता तेल निघून गेला. मग आम्ही हजकडे गेलो, पण एक बारीक कुत्र्याने आमचा पिच्छाच धरला की नको तिथं कुत्र माग आलो. त्यामुळे आम्हाला तुमच्यावरच रिलायन्स वाटला आणि आम्ही इतरांना टाटा केला. आता तुम्हीच आम्हाला काहीतरी सांगा. व्हॉट एन आयडिया सरजी. पण आम्हाला तुमचा इंटरेस्ट माहित पाहिजे. मला किती कबड्डी खो खो WWE तमाशा इंटरेस्ट म्हणजे याच्याबद्दल विचारताय. तुम्हाला किती परवडणार ते सांगा. 1 पैसा पर सेकंड. डोकोमो ए आओ चायनीज बाबांना काहीही द्या, ते नेहमी रिसीव्ह करायला तयार असतात. पण तुमचा दात निळा कसा पाहिजे? बाबा ब्लूटूथ ऑन करा. छान आहे ब्लूटूथ. दात घासा. तो चार्जर झाले ना चार्ज. आता काय चला आम्हाला कर्ज आवाज कर्ज देतो. दात घासा. असं नाही करू. कर्ज चांगलं ना एक चार्ज करून टाक ना. मोबाईल टू मोबाईल. दरवाजा बंद करा तो वाड्याचं. लई खिसा मोकळा झालाय. बाकीच्या उद्या बोलू. उद्या बाकीचे पण बी नाही संपले सगळे. मासाहेब मी काय बोलतो ऐकलं का? बोललो तरी द्या नाही. हो आमच्या पाटलाच्या पोरीच्या स्वयंवराच्या चर्चा चालू आहे. सच्या तुला काय वाटलं? आम्हाला काही ठाव नाही बाई. आम्हाला सगळ्या गोष्टीची समजी खबर असते. आमचं सिक्रेट एजंट या घोसुवाडीच्या कोपऱ्यात पसरलेलं आहे. ते मग कॅन्टीनच्या कट्ट्यावर, तिकडं लायब्ररीच्या कोपऱ्यात, तिकडं बीचच्या कोपऱ्यात. हा दिसला म्हणजे कुणी बी कुठं बी हॉल बी करायचं नाही.
जाऊ शकत नाही. तो पाटलासारखा हत्ती काय जाणार? मासाहेब हे सगळं ठीक आहे, पण पाटलाचा आणि तुमचा असा 36चा काय आकडा बरं? लई आधीची गोष्ट म्हणजे गेल्याच वर्षीची गोष्ट आहे बघ. आमचं आणि पाटलाचं लई चांगलं होतं. सारं तुसं गुन्ह्या गोविंदानं चाललं होतं बघ. आमच्या घरात कुणी गेला की पाटील लगेच यायचा. हा, आणि कुणी जन्माला आलं की वेगळी यायचा. पोरांना नाव ठेवायला. हा, एके दिवशी मी आणि आमचं मंडळी पाटील आणि त्यांचं मंडळी गेलं होतं की फिरायला आक्सा बीच घुमातो तेव्हा आणि ते बी आघाडीनं कसं कसं झुकझुक स्टेशन आलं कुबड्या. त्या बीचवरच्या रखरखत्या उन्हातून आम्ही चाललो होतो, हातात हात घालून. समोरच एक ताडाचं झाड होतं. त्या ताडाच्या घनदाट सावलीत काय झालं? आम्ही गेलोच नाही तिकडे. समोरच एक माडाचं झाड होतं. नारळाचं. हा, पाटील पलीकडं आम्ही अलीकडं, पाटील पलीकडं आम्ही अलीकडं. आता तुला काय कसला काय नारळ पडला की? नारळ कुठं होतं? अरे त्या सटविणीला पाटलिनीला कसले डोहाळे लागले नारळ पाण्याचे की चढला की पाटील दूर दूर नारळाच्या झाडावर नारळ काढायला. त्याच्या हातातून नारळ सटकला आणि तो पडला याच्या टाकल्यावर. म्हणजे बाबासाहेब एवढा मोठा कुकू दिसत नाही बाई तुला. कुठे कुकू? हे हाचवाल्या कुकू राहिलं तुझं इकडे. कपाळावरचं म्हणती मी. अनुस्वार राहिला की टिंब कुंकू असतं कुकू. त्यांना बाजूच्या खोलीत डाबून ठेवलं या. असं पण मासाहेब स्वयंवरावर का तुमची नजर बरी एवढी? तेव्हाच ठरविलं होतं त्या पाटलिनीच्या पोरीला माझी सून करून घेईन, लई छळ करीन तिचा. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आत्मा म्हणजे मासाहेब पंजेला. अरे मुर्द्या, जिथे आहे ते अजून. मग आत्मा कशाला म्हणताय? हृदय म्हणा, काहीच म्हणा, आत्मा मुर्द्यांची असते. त्यांना ठेवलंय ना माझ्या खोलीत डाबून. पण पाटलीन बाई ऐका, तिकडं स्वयंवर चालू झालंय. 8-9 नोग आलेले, त्यापैकी परी कोणाला तरी शिल्लक करेल. तुम्ही येतच बसा, तमाशे स्पॉन्सर. अरे नाच्या बघा, अरे तुला आमचं नेटवर्क ठावा नाही बाई. हा, आमचा सिक्रेट एजंट कवाचा त्या पाटलाच्या वाड्यावर दाखल झाला या. म्हणजे नारियल का जवाब सुपारी से देंगे. सुपारी काय दिखत नाही. त्या वरांपैकी एक वर माझा आहे माझा. मासाहेब पण तुमचा वर तर आहे. कुकू, अरे कुकू आलं मग मी तुझ्याकडे. अरे मी माझ्या लेकराबद्दल बोलती. कुबड्या त्यांना नको रे काढू, बाहेर नको काढू कुबड्या. तर मंडळी, इंट्रोडक्शनचा पहिला राऊंड झाल्यानंतर आपण सेकंड राऊंड सुरू करत आहोत. इथे आम्ही पाहणार की परीला जिंकण्यासाठी तुम्ही कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकता आणि तुमच्यातला कोण तो असा असेल जो परीला इम्प्रेस करून सिलेक्ट होणार. आणि आमच्या सेकंड राऊंडच्या जज आत्याबाई. अरे
कशी दिसतीये मी? अय्या आत्या तुम्ही? हो. मला वाटलं परी झाली. अरे काहीतरीच बोलू नकोस रे बंड्या. थांबा थांबा थांबा, मी पण जज. बस बस, हे लिंबू टिंबू. तर कोण करणार सुरुवात तुमच्यातून? मी करते की हो पाटील तुमच्या परीला इम्प्रेस डान्स करीन प्रभू देवा सारखा. देवा 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 देवा. अय्यो अय्यप्पा 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 निंगप्पा निंगप्पा चिंगप्पा चिंगप्पा. अय्यो तिरुपती देवा. आज आपण कुठे? अय्यो लाटो सापडला माझं नाव रे सापडला. तू इथे काय करते जी? स्टेशनवर सुसू करायला जातो म्हणून गेलास. मी काय बघायला कियो? मला वाटलं रात्र झाली म्हणून दिसत नाही की काय. पण टॉर्च मारून पाहिलं तरी सापडलं नाही बघा. अय्यो अय्यो तू इधर क्या करता जी? अय्यो कंटाळलो की हो. अय्यो कंटाळलं? एवढं लवकर कंटाळलं? इकडे 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला. आमची छोटी छोटी गोड गोड पोरं मोठी मुलगी नाही हिच्यासारखीच. क्या तो किती गिरगिरी करते? मी तुला नाही हो कंटाळलो, मी तुला शोधलं कंटाळलो. जत्रेत तुला शोधायला गेलो आणि कानावर ऐकलं किंवा माझ्या गाणं आणि गाणं म्हटलं की मला जीव कसं काय हेच होतं की हो. अय्यो खोट 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 कियो. अय्यो खरं की हो. फॅमिली प्रॉब्लेम दिसतोय. कंटिन्यू. तुम्ही शोधलंच नाही बघा मला. अय्यो शोधलं की हो शोधलं. कोणाची शपथ घेऊन सांगू की मी तुम्हाला शोधलं? याची घ्या ना शपथ. तिरुपती देवाची शपथ घ्या. अय्यो त्या पती असताना तिरुपतीची काय करत की हो? देवाला असं बोलायचं नाही. पाप लागलं पाप. हे काय का मी पाप? काय आप तुम्ही ते काय करता? हे काय असते? डान्स. अय्यो इथे डान्सचं कॉम्पिटिशन असते. एक्झॅक्टली. पण माझं नाही म्युझिक म्हणते मी. म्युझिक. வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா अय्या काका किती छान
बाच्या कुठला कोणतं बालगीत लावलेलं काय माहिती पुढे आपली कोण आहे की हो छपरीच दिसतो 1760 पोरीं बरोबर नाचला चोंबड्या मेला. असं काय म्हणतो तुम्ही? माझा नवरा किती छान डान्स करते. तुम्ही सगळ्यांनी याला तर करा बरं. वॉट बघत काय उचला की हो मोबाईल आणि टाईप करा LUNGI लुंगी.